आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज पहिल्यांदाच आपण आपल्या चॅनलवर वाम माशाचं आंबट दाखवणार आहोत। त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले पाहूया, पण त्यापूर्वी व्हिडिओ पाहिले जातात सबस्क्राइब ही केलं जातं, पण नोटिफिकेशन बेलवर क्लिक न केल्यामुळे कोणतेही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। तर प्लीज नोटिफिकेशन बेल जी आहे त्याच्यावर क्लिक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपण वाम चांगली धुवून घेतलेली आहे। त्यानंतर त्या आमटामध्ये घालायला आपण घेवडा घेतलेला आहे साफ करून थोडा, आणि एक बटाटा घेतलेला आहे। जर तुम्हाला शेवग्याच्या शेंगा भेटल्या तर तुम्ही नक्की घाला, आम्हाला मिळालं नाही पण तुम्ही नक्की घाला। त्यानंतर वाटण्यासाठी आपण घेतलेले आहे एक टोमॅटो, थोडी कोथिंबीर आणि भाजलेलं सुकं खोबरं। तसंच मसाल्यांमध्ये घेतलेला आहे लाल काश्मीरी पावडर, हिंग, आपला आगरी मसाला, हळद, मीठ, त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, चिंचेचा कोळ घेतलेला आहे, पाणी आणि तेल। आपण मावरं मॅरिनेट करायला घेऊया। त्यासाठी एक लहान चमचा आपण आलं लसूण पेस्ट घालूया, थोडासा आगरी मसाला आणि थोडीशी हळद घालून हे मिक्स करून थोडा वेळासाठी एक 10 मिनिटासाठी ठेवून देऊया। एका बाजूला आपण वाटण करून घेऊया। त्यासाठी आपण घेतले सुकं खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीर, ह्याचं बारीक वाटण करून घेऊया। इथे आपलं वाटण पण तयार आहे। आता आपण आंबट करायला घेऊया। आपण 2 पळ्या तेल घातलेलं आहे। मच्छी बोललं तर तेल थोडं जास्तच पाहिजे। तेल गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये घालूया 1-1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट। चांगलं परतवून घेऊया लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत। आता यामध्ये मसाले घालूया। सर्वात आधी आपला आगरी मसाला, नंतर लाल काश्मीरी पावडर, सोबत घालूया हळद आणि परतवून घेऊया। आणि यातच आपण थोडंसं हिंगसुद्धा घालणार आहोत, हिंग पोटासाठी चांगलं असतं। हे परतवून घेऊया आणि आपण मगाशी जे वाटण केलेलं होतं ते वाटणसुद्धा आपण यामध्ये आता घालणार आहोत। वाटणाच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते सुद्धा यामध्ये घालूया आणि हे वाटण चांगलं शिजवून घेऊया। वाटणाला चांगलंच तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपलं वाटण शिजलेलं आहे। आता यामध्ये घेवडा आणि बटाटा ॲड करूया, चांगलं परतवून घेऊया आणि मग यामध्ये घालूया पाणी। पाणी घालून झालं की आपण यावर देणार आहोत झाकण आणि जरा बटाटा आपण शिजवून घेणार आहोत। झाकण काढूया। इथे आपला बटाटा पण शिजलेला आहे। आता आपण काय करूया, आता यामध्ये आपण घालूया वामेचं मावरं। आणि सोबत यामध्ये घालूया चिंच, 2 चमचे भरून आपण चिंच घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ। आता हे चांगलं परतवून घेऊया। मावरं शिजायला वेळ लागत नाही, पुन्हा आपण झाकण देऊया आणि एक 6 ते 7 मिनिटं चांगला कड काढून घेऊया।
इथे आपलं मस्तपैकी वाम माशाचं आंबट तयार झालेलं आहे। आता आपण गॅस करूया बंद। वा, काय कलर आला आपल्या आमटाला। अगदी लबलबीत आणि चमचमीत आपला आंबट झालेला आहे। पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल इतकं ते भारी दिसतंय। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हाला आवडणार ह्याची नक्की खात्री आहे। आणि आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आणि आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत आजीच्या हातची जादूमध्ये।